तुम्ही ज्या आता म्हणाला तसं तर तुमची कल्पना चांगली आहे. आम्ही याच्याबद्दल विचार करू. आमच्या सेक्रेटरीबद्दल बोलतो मी आणि समथिंग लाईक डॉट शॉर्ट नक्कीच नक्कीच. थँक्यू व्हेरी मच फॉर द ॲडवाईस. या नमो देवे महादेवे शिवाय सतत नमः. नमः प्रकृती भद्राय नियता प्रणतास्मतात. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता. नमस्तस्ते 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 नमो नमः. नमस्कार. महाराष्ट्र समाचारमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण आहोत संतोषी माता ट्रस्टच्या या नवरात्रोत्सव मंडळामध्ये. आज 6वी माळ आहे. आपल्यासोबत आहेत अश्विन दादा नाईक. आपण त्यांच्याशी त्यांच्या नवरात्रोत्सवाबद्दल संवाद साधतो. दादा नमस्कार, आपलं स्वागत आहे. पुढे या वर्षी जवळजवळ 47-48 वर्ष आपल्या नवरात्रीला होत आहेत. बरोबर. हां, तर नवरात्रामध्ये आपल्या एक भाविक म्हणून भावना कशा व्यक्त करा? आमची श्रद्धा आहे देवावरती. अँड हे लहानपणापासून आपल्या घरात संस्कार घडत आलेले आहेत. देव म्हणजे काय तर आपण बघितलं नाही कधी देव, पण एक त्याचा अनुभव होतो कधी. येस इज सम मॅजिक, सम व्हॉट आय शुड से, एक शक्ती आहे. त्या हिशोबाने आपण देवाला रोज नमन करतो, नमस्कार करतो. मागची 47-48 वर्ष देवीचा उत्सव होतो. यंदा मी आतमध्ये आल्याच्या नंतर थोडंसं इंटरप्ट झालं. डोळ्यांना ती म्हणावं दरवर्षी भव्य प्रमाणामध्ये आपण आतमध्ये जातो. करेक्ट. यंदा तुमचं रिडेव्हलपमेंट चालू आहे. कन्स्ट्रक्शनमुळे जागेची मोठी कमतरता. साधारण पूर्वीप्रमाणे पुनश्च त्या ग्रँड प्लॅटफॉर्मवरती येण्यासाठी किती वर्ष लागतात? तरी आता या वर्षात आपण गेलो समजा हे 15 पैसे आपल्याला जागा मिळाली आहे. जेवढा आपला वास्ट मोठा रिव्ह्यू असतो तरी एक 4 वर्ष लागतील. पण पुढच्या वर्षी बहुतेक जागा करून देतील आम्हाला. तुमच्या प्रकृतीबद्दल काय? प्रकृती तशी साथ देते? ऑल इज ग्रेट, ऑल इज ग्रेट. कसली गाई ती बघते. देवीच्या सिमरनमध्ये तुम्ही आरती वगैरे कशा पद्धतीने सामील असता? अंतर्मनात प्रेरणा येते त्या पद्धतीने मी करतो. देवाची सेवा करतो. बस. भविष्याचे काय प्लॅन्स? काय नाही, बस रिटायर्ड लाईफ जगतोय. मी आता बऱ्याच मंडळांकडे फिरलो. मोठमोठी मंडळं आहेत. त्या मंडळांकडे मला थोडीशी एक कमतरता जाणवते. मंडळ अवाढव्य खर्च करतो, काही कोटीच्या वरती, परंतु मुंबईतील मराठी टक्का जवळजवळ 43% आलेला आहे. बरोबर. तर मराठी माणसाची जी मुलं आहेत त्यांनी UPSC MPSCच्या परीक्षेची तयारी करायला पाहिजे. मग त्यांच्यासाठी वाचनालय किंवा त्या पद्धतीचे जे वर्ग घेतले जातात, जसं ठाणे महानगरपालिकेला चिंतामणराव देशमुख आहे आणि विटीला CIS आहे, तर अशा पद्धतीची काय संस्था स्थापनेचा आपला मानस आहे का? तुम्ही ज्या आता म्हणाला तसं तर तुमची कल्पना चांगली आहे. आम्ही याच्याबद्दल विचार करू. आमच्या सेक्रेटरीबद्दल बोलतो मी आणि समथिंग लाईक डॉट शॉर्ट नक्कीच नक्कीच. थँक्यू व्हेरी मच फॉर द ॲडवाईस. या अश्विन नाईक यांनी संकल्पना मांडली आणि त्या संकल्पनेचं त्यांनी स्वागत केलं. UPSC आणि MPSC मराठी कुटुंबातील जे गरीब कुटुंबातील मुलं आहेत त्यांचा तो शैक्षणिक खर्च जर असेल तर तो अभ्यासिकेचा खर्च आहे, अभ्यासाचा खर्च आहे, ट्युशनचा खर्च आहे, वह्या पुस्तकांचा खर्च आहे, त्याच्यावरती लेक्चर्स आहेत. मग त्याच्यामध्ये बुद्धीला चालना देणारा जो सिलेबस आहे तो आहे, ट्युशन्स आहेत, ट्युटर्स आहेत, नोट्स आहेत. हा एका सर्वसामान्य कुटुंबाला परवडण्याचा खर्च नाही. जर असा खर्च करण्यासाठी यांची संस्था आणि मंडळ जर पुढाकार घेत असेल तर ते नक्कीच स्वागतार्ह पाऊल आहे. आणि जगदंबेच्या दारामध्ये त्यांनी ते वचन दिलंय असं म्हटल्यास हरकत नाही. पाहू पुढे या UPSCच्या तयारीसाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा संतोषी मातेचा मंडप एक नवीन व्यासपीठ ठरतं का? मुंबई चिंचपोकळी संतोषी माता मंदिर येथून महाराष्ट्र समाचार करता कॅमेरामन
प्रथमेश म्हात्रेसह रिपोर्टर दिनेश मराठे, मुंबई. धन्यवाद. जगदंबेचा उदो उदो. थँक्यू. झाला तर बरं होईल, मी पहिलाच भेटायला येईल.